नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. एप्रिल आणि मे या महिन्यामध्ये, खास करून मे महिन्यामध्ये आपल्याला कोणत्या पिकांची लागवड करायची आहे आणि कोणती पिकं आपल्याला खास करून जॅकपॉट ठरणार आहेत, म्हणजे झालं तर शिकार नाहीतर भिकार, हे पिकं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आजचा व्हिडिओ याच्यावरच असणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर तुम्ही इथे पाहताय आपली लागवड जी आहे ही आता ऑलमोस्ट 20 दिवसाची झालेली आहे. तर याच्यामध्ये काय काय एक्सपिरियन्स आले, त्यासोबत आपल्याला काय खतं वापरायची आहेत, कोणती पिकं करायची ते तर सांगणारच आहे. तर सगळी माहिती शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त 2च पिकं सांगणार आहे आणि या दोन्हीही पिकं तुम्हाला जॅकपॉट ठरू शकतात. रिस्क 50-50 आहे. कमी रेट जरी मिळाला, 7-8 रुपये जरी रेट मिळाला, तरी एकरी कमीत कमी लाखभर रुपये आरामशीर होऊन जातील. फक्त याच्यामध्ये काही स्प्रे मी तुम्हाला सांगणार आहे, ते काळजीपूर्वक घ्यायचेत आणि पिकाचं निरीक्षण सुरू ठेवायचं आहे. जर पिकाच्या निरीक्षणामध्ये जर तुम्ही कुठं कमी पडलात तर त्याच्यामध्ये आणखी तोटा होऊ शकतो. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं पीक आहे फ्लावर. तर आपला जो फ्लावर आहे, हा फ्लावर आता जवळजवळ 20 दिवसांचा झालेला आहे आणि आणखी 10 दिवसामध्ये, 10 ते 12 दिवसामध्ये याला फ्लावर लागायला सुरू होणार आहे. तर ही जी व्हरायटी आहे ही सिंजेंटाची 15-22 ही व्हरायटी आहे, जी साधारणतः 60 दिवसामध्ये हार्वेस्टिंग होऊन जाते, म्हणजे संपते. थोडक्यात आपण असं पकडूयात की 65 दिवस लागू शकतात, कारण रोप आपलं जे आहे आपण घरी तयार केलेलं होतं घरच्या नर्सरीमध्ये, त्याच्यामुळं रोप जे आहे फारसं डेव्हलप झालेलं नव्हतं. तर एकंदरीत 15-22 जी व्हरायटी आहे, तर ही आपण याच्यामध्ये लागवड केलेली आहे. आता सध्या हीट जास्त असल्यामुळे पाणी खूप जास्त प्रमाणात लागतं आहे. ब्लॅक सॉईल असतानासुद्धा आपल्याला इथं सुरुवातीला दिवसाड पाणी द्यावं लागलं आहे आणि 15 दिवसाच्या नंतर 2 दिवसाड पाणी द्यावं लागतं आहे. म्हणजे फ्लोचं पाणी असेल किंवा ठिबक असेल तरीसुद्धा या पिकाला पाणी जास्त लागणार आहे, कारण मुळं फारशी खोल जात नाहीत. वरच्या थरामध्येच मुळं जास्त डेव्हलप होतात, त्याच्यामुळं आपल्याला पाणी देताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे. जास्त पाणी याच्यामध्ये लागतं. याच्यामध्ये आणखी काही समस्या आहेत, ज्या समस्या मी तुम्हाला सांगणार आहे. तर याच्यामध्ये मुख्य समस्या म्हणजे अळी कंट्रोल करताना आपल्याला चांगल्या कीटकनाशकांचा वापर करायचा आहे, किंवा सुरुवातीलाच शक्यतो रोपं घेताना आपल्याला चांगली रोपं घ्यायची ज्याच्यावर अळीचा अजिबात प्रादुर्भाव नसेल, अशी रोपं घ्यायची. रोप आल्यानंतर आपण ह्युमिक मायकोरायझा आणि ट्रायकोडर्मा यांचं ड्रिंचिंग करायचं आहे. याच्यामध्ये फ्लावर पिकाला सगळ्यात जास्त प्रमाण जे लागतं तर ते नत्राचं लागतं. तर अशा वेळेस तुम्ही साधारणतः लागवड करून 15 दिवस झाल्यानंतर 24-24 ही ग्रेड देऊ शकता, जी अदास्काची आहे. फर्टिसिल ही ग्रेड जी तुम्ही देऊ शकता. याच्यासोबत आपल्याला युरियाचं पण काही प्रमाण द्यावं लागू शकतं, किंवा नत्रयुक्त जर खतं तुमच्याकडे असतील, किंवा बॅक्टेरिया असेल, ॲझोटोबॅक्टर असेल किंवा ॲसिटोबॅक्टर असेल, तर एकरी 1 लिटर प्रमाणे तुम्ही त्याचं ड्रिंचिंग करू शकता. तर अशा पद्धतीनं आपल्याला नत्राचं थोडंसं नत्र जास्त प्रमाणात द्यायचं आहे, कारण या फ्लावरला नत्र जास्त लागतं. त्यासोबतच दुसरी अडचण म्हणजे अळी कंट्रोल करणं. आता अळी कंट्रोल करणं फारसं काही मुश्किल नाही आहे, पण शक्यतो काय करायचे की लागवड झाल्यानंतर 8 दिवसामध्ये एक कीटकनाशक, ज्याच्यामध्ये तुम्ही क्लोरोपायरिफॉस घेऊ शकता, किंवा मग रोगर घेऊ शकता, टाफगोर घेऊ शकता, इमिडाक्लोप्रिड प्लस ॲसिटामाप्रिड असं काही घेऊ शकता. एकदम छोटे साधारण कीटकनाशक घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रतिपंपासाठी 6 ग्रॅम इमामेक्टिन बेन्झोएट हे दोन्हीचं कॉम्बिनेशन करायचं आहे, आणि त्याचा स्प्रे घ्यायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही सिलिकॉन वापरू शकता, किंवा एखादं मायक्रोन्यूट्रिएंटसुद्धा तुम्ही वापरू शकता. एक कॉम्बिनेशन करून त्याचा स्प्रे देऊ शकता. तुम्हाला खूप काही चांगली हाय टॉनिक किंवा हाय टॉक्झिक कीटकनाशकंसुद्धा तुम्हाला सुचवली जातील. फारसं काही घेण्याची गरज लागत नाही, कारण सध्याच्या कंडिशनला सुद्धा थोडाफार अळीचा प्रादुर्भाव जाणवतो, पण खूप जास्त प्रमाणात नाही. त्याच्यामुळे तुम्हाला कीटकनाशक जी लागणार आहेत ही साधारण लागणार आहेत. तुम्हाला जर कोणी डायरेक्टली ट्रेसर देत असेल, डिलिगेट देत असेल, तर शक्यतो लगेच सुरुवातीच्या कालावधीमध्ये वापरू नका. यामुळे काय होईल की तुमचा एकतर खर्च पण वाचेल. जर तुम्ही सुरुवातीच्याच कालावधीमध्ये ट्रेसर, डिलिगेट सारखे जर कीटकनाशक वापरले, तर मग तुम्ही पुढे वापरणार काय? म्हणजे ऑप्शन तुमच्याकडं भरपूर आहेत मार्केटमध्ये, पण खूप महागडे आहेत, आणि मुळात जर पाहिलं तर पिकाला तेवढी गरज नाही आहे. त्याच्यामुळे शक्यतो सांगितल्याप्रमाणेच वापरायचे. त्यानंतर तिसरी जी समस्या आहे, तर याच्यामध्ये पांढरी माशी. तर पांढरी माशी कंट्रोल करण्यासाठी आपल्याला चिकट सापळे म्हणजे स्टिकी पेपरचा वापर करायचा आहे. साधारणतः 100-120 रुपयापर्यंत 25 स्टिकी पेपर आपल्याला मिळतात, जे 1 एकरमध्ये आपल्याला लावायचे, पिवळ्या आणि निळ्या कलरचे. यामुळे काय होईल की पांढरी माशी आलेले संकेत आपल्याला लगेच समजतील. त्यासोबतच आपल्याला ताकांडीची फवारणी पण अधूनमधून चालू ठेवायची. 8 दिवस, 10 दिवस किंवा 15 दिवसाच्या दरम्यान एक ताकांडीची फवारणी करायची. यामुळे काय होईल की जी काही पांढरी माशी आहे ती व्यवस्थित पूर्ण कंट्रोलमध्ये येईल. त्यासोबत दुसरं जे आपलं पीक आहे, तर दुसरं पीक आहे कोबी लागवड करताना आपल्याला शक्यतो लक्षात ठेवा, फार तर फार 15 मेच्या नंतर लागवड नको आहे. 15 मेच्या आसपास लागवड ठेवली, 10 मे, अगदी 5 मेला जरी तुम्ही लागवड केली तरी तुमचा चांगल्यात चांगला लक लागू शकतो. कमीत कमी कालावधीचा व्हरायटीचं निवड आपल्याला करायची आहे.
कारण किती जरी नाही म्हटलं तरी साधारणतः 75 ते 80 दिवस कमीत कमी कोबी यायला लागतात. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ऐन जुलैच्या टप्प्यामध्ये, जुलै एंडिंगच्या टप्प्यामध्ये तुमचा फ्लावर हा मार्केटमध्ये असेल, ज्यावेळेस ऑलमोस्ट पाऊस हा सुरू होतो. त्यामुळं तिथंही तुम्हाला एक चांगला मार्केट रेट मिळू शकतो. त्यासोबतच तुमचा कोबीचा जर प्लॅनिंग असेल तर 15 मेपर्यंत एक टप्पा लागवड करायचा आहे आणि 1 जूनपर्यंत एक टप्पा लागवड करायचा आहे. अशा 2 टप्प्यामध्ये लागवड करा आणि चांगल्यात चांगला प्रॉफिट तुम्ही त्या पिकातूनही कमवू शकता. कोबी पिकाला सुद्धा अळीचा जास्त प्रॉब्लेम आहे, त्यामुळं ताकंडी जास्त फवारण्या ठेवा आणि सांगितलेल्याप्रमाणे सर्वसाधारण कीटकनाशक, बुरशीनाशक असेल तर यांच्या फवारण्या सुरुवातीलाच ठेवायच्यात. फार जास्त हाय टॉक्झिकचे कीटकनाशक वापरू नका. याने काय होईल की एकतर रिझल्ट जर नाही मिळाला तर तुम्हाला त्याच्याही पुढची कीटकनाशकं वापरावी लागतील. परिणामी तुमचा फक्त खर्च वाढत जाईल. आणि जर याला रेट कमी मिळाला तर मग सांगितल्याप्रमाणे शिकार किंवा भिकार अशा पद्धतीत, जर भिकार जरी झालं तरी आपला लॉस हा झाला नाही पाहिजे, ही गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा. कितीही रेट कमी मिळू द्या, आपला शेतकरी जो आहे प्रॉफिटमध्येच राहिला पाहिजे. आणि प्रॉफिटमध्ये राहण्यासाठी आपल्याला खतावरचा खर्च आणि कीटकनाशक म्हणजे पेस्टिसाइड्सवरचा खर्च जो आहे हा कंट्रोलमध्ये ठेवा लागणार आहे. या 2 गोष्टी फक्त तुम्हाला करायच्या. 2 पिकामध्ये जे काही तुम्हाला सांगितले, तर ही काळजी आपल्याला याच्यामध्ये घ्यायची. तर तुम्ही मागे पाहू शकता की आपला फ्लावर जो आहे चांगला टवटवीत सध्या दिसतोय, पण पाण्याची मात्रा खूप जास्त लागते. जर तुम्हाला लागवड करायचं नियोजन असेल तर तुम्ही ठिबक नक्की वापरा. इथं जे फ्लावर आहे तर हा लागवड करताना आपण काय केलंय तर 2.25 फुटाची सरी पाडलेली आहे. या पद्धतीनं तुम्ही पाहू शकता. आता याच्यावर तणनाशक पण मारलेलं आहे. तर 2.25 फुटाची ही आपली सरी आहे, ज्याच्यामध्ये आपण झिगझॅग पद्धतीनं लागवड केलेली आहे. यामुळे काय होतं की रोपांची संख्या जास्त बसते आणि उन्हाळी फ्लावर जो आहे 15-22 हा फार जास्त वाढत नाही, जास्तीत जास्त 1.5 किलोपर्यंत जाईल. त्यामुळे आपण एक इन अन ॲव्हरेज 1 किलो, पाऊण किलो असंच पकडलेला आहे. एवढं जरी आपल्याला मिळाला तरी भरपूर झाला, कारण आपली झाड संख्या जास्त आहे. त्यासोबतच आपण याच्यावर तणनाशक जे आहे तर तणनाशक सर्वसाधारणतः 20 ते 25 दिवसामध्ये म्हणजे पोस्ट विडीसाईड आपण मारलेलं आहे. तर पोस्ट इमर्जन्स विडीसाईड जे आपण वापरलं आहे तर हे धानुका कंपनीचं सोसायटी हे वापरलेलं आहे. सोसायटीमध्ये आय थिंक प्रोपॅक्वाला काहीतरी कंटेंट आहे, तर तो वापरलेला आहे. आता मारून जवळजवळ 48 तास होत आलेत. आणखी फारसा काही रिझल्ट दिसत नाही, कारण तो सिलेक्टिव्ह हर्बिसाईड आहे. पण चांगल्यापैकी एक गवतावर कंट्रोल येऊ शकतो किंवा गवताची वाढ जी आहे काही दिवसांसाठी तरी स्टॉप होऊन जाईल. तर असे त्याचा रिझल्टसुद्धा मी तुम्हाला दाखवलंच. कारण काय होतं की ही जमीन जी आहे जास्त गवताची जमीन आहे. पाणी जेवढं जास्त जाईल गवत तेवढं जास्त वाढतं. त्यामुळं तणनाशकाचा रिझल्ट किती मिळतोय, काय मिळतोय हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओद्वारे समजून सांगेलच आणि त्याच्यावरही अपडेट येईलच. त्यासोबत हा फ्लावर तुम्हाला कसा दिसतोय नक्की कळवा. सध्या पांढरी माशी थोडासा प्रादुर्भाव जाणवतोय. पांढरी माशी आणि अळीचा, हिरव्या अळीचा थोडाफार त्रास आहे. तर त्याच्यासाठी आपला उद्याचा जो दिवस आहे हा आपला स्प्रेमध्ये असणार आहे. तर स्प्रेसाठी आपण काय काय वापरणार आहोत त्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समोर येईल, ज्यामुळे तुम्हाला मदत होईल की आपल्याला कोणतं कीटकनाशक वापरायचं आणि घ्यायचं आहे. यामुळे तुमचे पैशाचीही बचत होईल, साधारण कीटकनाशकही तुम्ही मारू शकाल आणि विकताना सुद्धा तुम्हाला हे वाटणार नाही की आपण खूप जास्त खर्च केला आहे किंवा आपण खूप स्ट्रॉंग कीटकनाशक वापरलं आहे. तुमची आत्ता जर तुम्ही एक सर्वसाधारण कीटकनाशक जर वापरले तर रिझल्ट तर मिळेलच, कारण रिझल्ट मिळणाऱ्यासारखेच आपण कॉम्बिनेशन वापरतो. पण खर्च कमी राहील आणि त्यासोबत ज्यावेळेस आपला माल मार्केटमध्ये राहील त्यावेळेस रेसिड्यू हा खूप कमी असेल. जर तुम्ही जास्त टॉक्झिकचे कीटकनाशक वापरले तर त्याचा रेसिड्यू तुम्हाला मिळत राहील, वाढत राहील आणि तो रेसिड्यू आपल्या मानवी शरीरावर सुद्धा अपाय करतो. त्यामुळे शक्यतो रेसिड्यू कमी करता येईल याची जास्त काळजी घ्या आणि शक्यतो चांगल्यात चांगलं पीक पिकवा. तर मित्रांनो, हे 2 पिकं नक्की लागवड करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका. त्यासोबतच पाणी जास्त असेल तरच या पिकाची रिस्क घ्या, अन्यथा पीक न लावलेलं बरं. म्हणजे ज्या पद्धतीनं मला पाणी लागतंय त्या पद्धतीनेच मी तुम्हाला माझा अनुभव शेअर करतोय. आता इथं हा दंड आहे आणि 3 दिवस पण उलटलेले नाही आहेत. तुम्ही जर विचार केला तर सर्वसाधारणतः 2 कांडे म्हणजे जवळजवळ 1.5 इंचापेक्षाही जास्त खोल याला कोरडेपणा आलाय, ओलावा खाली आहे. पण ज्या ठिकाणी आपण रोप जर पाहिलं तर रोप फारसं काही खाली त्याची मुळं गेलेली नाही आहेत. त्यामुळं मुळाला जर ओलावा तयार नसेल तर ते पीक जगणं मुश्किल आहे. त्यामुळे तुमच्याकडे पाणी असेल तरच या पिकामध्ये रिस्क घ्या, अन्यथा आहे तसंच राहा आणि जूनमध्ये आपल्या नवीन पिकाची तयारी करा. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.